मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण रानामध्ये आता आपण आलेलो आहे आणि आपण त्या रानामध्ये पक्ष्यांना पाणी ठेवणार आहे। तर हे बघा मित्रांनो, आता आपण हे बघा, हे कॅन भरून आणलेलं आहे पाण्याचं। आणि हे बघा याच्यामध्ये आपण, हे बघा तुम्ही पाहू शकताय, हे बघा याच्यामध्ये आपण हे जे पाणी त्यांना ठेवण्यासाठी हे साहित्य आणलेले आहे। तर मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणी करवंद पिकलेले आहे त्या ठिकाणी पाणी आपण ठेवणार आहेत, म्हणजे पक्षी ज्यावेळेस ते फळ खायला जातील त्यावेळेस त्यांना पाणी दिसेल आणि ते पाणी पितील। तर मित्रांनो, चला माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपण हे पाणी आपण त्या ठिकाणी नेऊन ठेवूया। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी ही करवंद पिकलेले, तर आपण या ठिकाणी त्यांना पाणी ठेवणार आहेत। हे बघा, आज आपण हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, हे बघा ही करवंद पिकले, तर हे करवंद खायला या ठिकाणी आले पक्षी तर नक्कीच हे पाणी त्यांना दिसणार आहे मित्रांनो, आणि ते पाणी पितील। तर हे बघा आपण पाहू शकतो या ठिकाणी, हे बघा ही करवंद पिकलेले, तर आपण त्यांना याच ठिकाणी पाणी ठेवणार आहे। तर बघा आता आपण हे बघा तुम्हाला दाखवतोय। तर मित्रांनो, हे बघा आता आपण याच्यामध्ये हे पाणी आणलेले आहे आणि हे बघा त्याच्यामध्ये आपण त्यांना पाणी ठेवणार आहे। तर हे बघा आपल्याला या ठिकाणी मस्त अशी जागा भेटलेली, तर हे बघा हे असं ओतून आपण ठेवूयात आणि याच्यामध्ये पाणी ओतून ठेवणार आहे। हे बघा एक नंबर आहे। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्यांना पाणी ओतणार आहे। बघा हे बघा मित्रांनो, अशा याने आपण या ठिकाणी पाणी ठेवलेले, हे बघा ते एकदम जेणेकरून खाली पडणार नाही अशा याने आपण ओतून ठेवलेले। पाहूयात मित्रांनो, आपले पक्षी या ठिकाणी पाणी पिले तर एकच नंबर काम होईल। हे बघा अशा ठिकाणी आपण ओठवलेले, हे काय पडण्यासारखं नाही, हे बघा एकदम पॅक आहे, तरी पण त्याला आपण खालून सपोर्ट लावायला पाहिजे होता। हे बघा मित्रांनो, एवढं पाणी आपण ओतलेलं आहे त्याच्यामध्ये, हे बघा एवढं पाणी ओतलेलं आहे आपण, आणि आपण अजून 1 2 3 हे बघा अजून आपण 3 ठिकाणी ठेवणार आहे, म्हणजे हा चौथा आहे, 3 ठिकाणी ठेवणार आहेत आपण। तर इथं थोडंसं सपोर्ट पाहिजे होतं। हां, थोडंसं सपोर्ट लावू आपण। हे बघा मित्रांनो, इथे जरा सपोर्ट थोडंसं लावू, म्हणजे खाली पडण्याची शक्यता नाही, ह्याला तर काही शक्यता नाही पडण्याची। ओके ओके। ते बघा मित्रांनो, एवढं आपण पाणी ओतलेलं आहे पक्ष्यांना पिण्यासाठी। तर चला आता आपण हे बाकीचे 3 ठिकाणी नेऊन ठेवूया। हे बघा मित्रांनो, तहानेने व्याकुळ झालेले पक्षी कसे दगडावरती झाडाच्या हे बघा सावलीला येऊन या ठिकाणी बसलेत बघा कशी। तर मित्रांनो, आपण आता या ठिकाणीच एवढ्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाणी ठेवणार आहेत। तर हे बघा कसे सावलीमध्ये येऊन हा पक्षी दगडावरती उभा राहिला बघा मित्रांनो।
तर आपण याच ठिकाणी जवळ आसपास पाणी ठेवणार आहेत, जेणेकरून त्या पक्ष्यांना पाणी प्यायला भेटेल. हे ठेवूया, हे बघा इथंच आपण पाणी ठेवूया. मित्रांनो आपण इथं पाणी ओतणार आहे आणि आपल्या समोरच हा पक्षी हे बघा, ह्या दगडावरती हा बघा, मित्रांनो दगडावरती पक्षी, आणि आपण ह्या दगडावरती इथं पाणी ठेवूया मित्रांनो. थोडेसे साईड ना आपण त्याच्या दगड लावून किंवा हे बघा, हे दगड आहे ना, या ठिकाणी लावून म्हणजे ते पडणार नाही. हे बघा, ओके मस्त झालं. तर चला मित्रांनो, हे बघा आता आपण या ठिकाणी पाणी ठेवलेले, आणि तो बघा तो पक्षी त्या ठिकाणी वाट पाहतोय बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे बघा या दगडावरती हा पक्षी या दगडावरती बसलेला आहे बघा. मित्रांनो इथं आपल्याला जास्तच पक्ष्यांचा आवाज येत आहे, तर आपण याच ठिकाणी आता पाणी ठेवूया. बघा मित्रांनो इथं जास्तच आवाज येत आहे आपल्याला पक्ष्यांचा, तर आपण इथेच कुठेतरी ठेवूया. आपण कुठे ठेवायचा, आतमध्ये ठेवायचा का? तर हे बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी ठेवूया. इथं जरा चांगली जागा आहे बघा आपल्याला हे ठेवायला. हे बघा एकदम मस्त आहे का, भेटले आपल्याला बघा. बघा तर हिच्या हे बघा मित्रांनो, आता आपण या ठिकाणी ठेवलेले. तर हे बघा ह्या एवढ्या परिसरामधले हे पक्षी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येतीलच मित्रांनो. तर या ठिकाणी इतकं रुंद पिकलेले आहेत. हे बघा या ठिकाणी ही जांभळीची पण झाड आहेत, यांना जांभळं पण लागलेले आहेत. तर हे बघा आता या ठिकाणी आपण ठेवले पाणी. हे बघा एवढं पाणी ठेवलेलं आहे आपण.
मित्रांनो आता आपण या ठिकाणी चौथ्या ठिकाणी ठेवणार आहेत. त्यांना दिसेल का पण? फेरी आहे ना, पण एकदा जर दिसलं तर मग पेतीलच ना. आणि जास्त करून अशी हळू हा आहे ना. जास्त करून अशा मोठ्या पाण्याच्या ठिकाणी कितीतरी असतात ना. हा आले ना. नंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण 4 ठिकाणी या रानामध्ये या पक्ष्यांना पाणी ठेवलेले. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.